भारतीय न्यायव्यवस्था ही कुणाच्याही बाजूनी नाही आहे. भारतीय न्यायव्यवस्था ही कुणासाठी काम करत नाही, हे सर्व श्रुत आहे. नक्की संजय राऊतांची भूमिका काय आहे? संजय राऊत कुणाला आदर्श मानतात? रशियातील लेनिनला का चीनमधील माओवादाला? संजय राऊत तरुणांची माती भडकवत आहेत का? नक्की काय करतायत? ही मला तर आता संशय यायला लागलाय की अर्बन नक्षलवाद म्हणतात. संजय राऊत नक्की त्या अर्बन नक्षलवादाचा भाग आहे का, याची चौकशी सरकारने करणं गरजेचं आहे. भारतीय न्यायव्यवस्था ही कुणाच्याही बाजूनी नाही आहे. भारतीय न्यायव्यवस्था ही कुणासाठी काम करत नाही, हे सर्व श्रुत आहे. परंतु कोर्टामध्ये आपल्या वकिलामार्फत आपणच सुनावणी पुढे ढकलण्याची विनंती करायची, वेळ मागायची आणि आपली बाजू लंगडी आहे, आपण हरणार आहे हे माहीत आहे. परंतु लोकांसमोर कोर्टाच्या भूमिकेबद्दल संभ्रम निर्माण करण्याचं काम UBTचे नेते करत असतात. त्यामुळे आज सुप्रीम कोर्टाने UBTची खरी भूमिका लोकांसमोर आणलेली आहे. कदाचित आदित्य ठाकरे यांच्या संदर्भात त्यांना ते वक्तव्य करायचं असेल, कारण त्यांच्यासमोर सध्या ते तरुण नेते म्हणून, त्यांचे नेते संजय राऊतांचे नेते म्हणून ते काम करत असतात. कदाचित आदित्य ठाकरेंसंदर्भात त्यांनी वक्तव्य केलं असेल. परंतु हे वक्तव्य करत असताना नक्की संजय राऊतांची भूमिका काय आहे? संजय राऊत कुणाला आदर्श मानतायत? रशियातील लेनिनला का चीनमधील माओवादाला? जो लेनिनवाद आपण म्हणतो 1917-18 साली झारची यांची सत्ता उलथवून टाकण्याकरता जी रक्तरंजित क्रांती झाली रशियात, परंतु त्या रशियामध्ये लेनिन यांनी अनेक सर्वसामान्य माणसांचा सुद्धा मारून टाकलेला आहे, भविष्यातील नेतृत्व संपवलेलं आहे. अशा लेनिनवादाचे ते पुरस्कर्ते आहेत का? जो माओवाद, नक्षलवाद म्हणून जो आपल्या हिंदुस्थानामध्ये सुद्धा अनेक चुकीच्या कारवाया करत आहे, अनेक घातक कारवाया करत आहे, त्याचं कौतुक संजय राऊत करतायत का? नक्की काय? संजय राऊत तरुणांची माती भडकवत आहेत का? नक्की काय करतायत? ही मला तर आता संशय यायला लागलाय की अर्बन नक्षलवाद म्हणतात. संजय राऊत नक्की त्या अर्बन नक्षलवादाचा भाग आहे का, याची चौकशी सरकारने करणं गरजेचं आहे. नाही, दिलासा मिळण्याचा विषयच येत नाही आहे. ऑलरेडी हायकोर्टाने ती याचिका फेटाळली होती. त्यानंतर ते सुप्रीम कोर्टात गेले होते. जो गुन्हा माझ्यावरती नाहीच आहे, कुठला गुन्हा मी लपवलेलाच नाही आहे, परंतु चुकीच्या पद्धतीने संभ्रम निर्माण करणं आणि बरोबर असलेले कार्यकर्ते थांबवण्याकरता अशा पद्धतीचे त्यांनी कृत्य केले होते. तो विषय कुठला आहे? कुठल्या विषयाची ती याचिका होती? ज्यावेळी मनसेची निर्मिती झाली, त्यावेळी ठाण्यामध्ये मनसेची सभा उधळली गेली. हे काम हा बाळासाहेबांचा आदेश होता आणि ती सभा उधळण्यामध्ये नरेश मस्केचा हात आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना शिक्षा झाली होती, अशा पद्धतीचा आरोप त्यांनी मला केला होता. पक्षाकरता अनेक गोष्टी त्या नरेश मस्केंनी सहन केलेल्या आहेत, पक्षाचा आदेश मानलेला आहे आणि आदेशावर कृत्य केली आहेत नाही आहेत ठाण्यातील जनतेला माहिती आहे. परंतु स्वतःची कातडी वाचवण्याकरता अशा पद्धतीचा जो आरोप माझ्यावर केला होता, हायकोर्टाने सुद्धा त्यांची याचिका खारिज केली होती आणि सुप्रीम कोर्टाने पण आज केलेली आहे. त्यामुळे दिलासा कसला? दिलासाचा विषयच येत नाही आहे. राजन विचारे यांची सगळीकडे हार होते. लोकसभेत हार झाली, विधानसभेत हार झाली, नगरसेवकाला हार झाली, आता कोर्टात पण हार झाली. हार नावाचा हार त्यांना घालणं गरजेचं आहे. आपण पाहतोय की भारतीय रेल्वे अत्याधुनिकपणे विकसित होत आहे, स्टेशनं चकचकीत होत आहेत, चांगल्या पद्धतीची सेवा त्या भारतीय रेल्वेच्या स्टेशनांमधून होत आहे. परंतु नवी मुंबईचा जर विषय आपण पाहिला तर नवी मुंबईमध्ये रेल्वे स्टेशन सुधारणा, दुरुस्ती आणि सेवा देणं हे काम सिडकोचं आहे का रेल्वेचं आहे, याविषयी समन्वय नाही आहे. अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. विषय मांडले की सिडको रेल्वेकडे बोट करते, रेल्वे सिडकोकडे बोट करते. याचा मी जेव्हा खासदार झाल्यानंतर मुळाशी गेलो
तेव्हा 2008 नंतर रेल्वेने सिडकोबरोबर ॲग्रीमेंटही केलेलं नाही आहे. त्यानंतर अनेक स्टेशनं असतील, ऐरोली असेल, वाशी बेलापूरचं ॲग्रीमेंट झालेलं आहे, परंतु ठाणे टू जे वाशी असेल, ऐरोली वगैरे या सर्व रबाले स्टेशन असेल, या स्टेशनांची ॲग्रीमेंटही झालेली नाही आहे. मी तर खरं म्हणेल सिडको मेहरबानी म्हणून जे काम आतापर्यंत केलं, सिडकोने मेहरबानी म्हणून काम केलेलं आहे. आणि या मुळाशी गेल्यानंतर मी अश्विनी वैष्णव जे रेल्वे मंत्री आहेत यांच्याकडे या विषयाचा पाठपुरावा केला, सत्य परिस्थिती त्या ठिकाणी सांगितली आणि त्यांनी जसे निर्देश दिले की लवकरात लवकर हा प्रश्न सोडवा. आणि आज रेल्वेचे आणि सिडकोच्या अधिकाऱ्यांची आज एकत्र बैठक लावली होती. रेल्वेने मान्य केलं की स्टेशन आम्ही ताब्यात घेणं गरजेचं आहे, या ठिकाणी आम्ही काम करणं गरजेचं आहे. येत्या 6 महिन्यामधून प्रत्येक स्टेशनचं रिपेअरिंग आणि ज्या काही गोष्टी आहेत त्या रेल्वे करेल आणि सिडको करून एक एक स्टेशन आपल्या ताब्यात घेईल. अशा पद्धतीचे बैठकीत निर्णय झालेला आहे. तशा पद्धतीचं पत्र सुद्धा सिडको आणि लोकप्रतिनिधी म्हणून मला दिलं जाणार आहे. हा खूप मोठा 20 वर्षांनी ऐतिहासिक मी तर म्हणून हा निर्णय झालेला आहे. या नवी मुंबई ही शहरीकरण वाढतंय, नवी मुंबई एअरपोर्ट झालेला आहे, नवीन सिटी त्या ठिकाणी होते, रस्त्याला खूप प्रचंड ट्रॅफिक आहे, म्हणून लोक रेल्वेने प्रवास करणार आहेत आणि त्या रेल्वेने प्रवास करताना स्टेशन अत्याधुनिक असणं गरजेचं आहे. रेल्वेकडे स्वतःचं बजेट आहे आणि आता लवकरात लवकर रेल्वे या स्टेशनांचा विकास करणार आहे. हा मोठा निर्णय आजच्या बैठकीत झालेला आहे.